शिक्षक व इथे जमलेले माझे बालमित्र मैत्रिणींनो, मी निताई शरद कांबळे इयत्ता 5वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल विद्यानगरी बारामती. माझे विषयाचे नाव आहे निसर्ग माझा सोबती. आजच्या आधुनिक युगात निसर्ग मनुष्याला साधारण आणि तुच्छ समजत आहे, कारण निसर्ग चारी बाजूनी सहज उपलब्ध झाला आहे आणि जी गोष्ट व्यक्तीला सहज मिळते या गोष्टीचे व्यक्तीला किंमत राहत नाही. निसर्ग हा मानवाला मिळालेला सर्वात दानशूर मित्र आहे. निसर्ग आपल्याला खूप काही देतो. निसर्गाच्या मानवाच्या प्रगतीत खूप मोठा वाटा आहे. निसर्ग हा आपल्या नेहमीच सोबत राहतो, म्हणून तो आपला सोबती आहे. तो आपल्याला खूप काही देतो, फळे, फुले, धान्य, लाकूड, बरेच काही देतो, पण त्या बदल्यात आपण त्याला काहीच देत नाही. ही मनभावना गोष्ट आपण निसर्गाकडून शिकायला पाहिजे. तो एखाद्या मित्रासारखा साथ देतो, आपले संरक्षण करतो, आपल्याला संगोपन करतो. तो एका पालकांसारखाही वागतो. या निसर्गात शेकडो गोष्टी आहेत. वनस्पती, नद्या, प्राणी, रेंगा, शेकडो गोष्टी या निसर्गात आहेत. आता मनुष्य खूप प्रगत झाला आहे. आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला मोठे मोठे इमारती, मोठे मोठे बंगले दिसतात. आपण तिथे जाऊ तिथे म्हणतो, या किती मोठी इमारत आहे, किती छान बंगला आहे, पण त्याच्या मागे तिथे खूप झाडे तोडले येत आहेत. हे चुकीचे आहे. निसर्ग हा आपल्या सर्वांचा आहे. सर्वांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे. तो एका आयुष्यभराचा सोबती आहे. आता मी एक कविता म्हणतो. आभाळ, ऊन, वारा, निसर्गाची ती कला, रिमझिम ते पाणी, आवडते निसर्गाचे सौंदर्य मला. आभाळ, ऊन, निसर्गाचे सौंदर्य मला. हिरवे हिरवे रान, त्यात फुलपाखरांचे ते गान, बघताना मी त्यांना विसरतो आयुष्याचे भान. निसर्गामध्ये आहे इथे सुख अनमोल, किती विविधतेने नटली आहे आपली पृथ्वी गोल गोल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.